नाशिकमधील लक्ष्मी ज्वेलर्स, सोने व चांदीचे उत्तम ठिकाण। ताज्या बातम्या बघण्यासाठी स्टार लोकशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। त्र्यंबकेश्वर येथे देणगी दर्शन तिकीट काढण्यासाठी असलेली ऑनलाईन यंत्रणा अचानक बंद पडल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले। सर्व्हर डाऊन झाल्यामुळे तिकीट मिळण्यात 1.5 ते 2 तासांहून अधिक विलंब झाला असून यामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। त्र्यंबकेश्वर येथील वाहनतळ परिसरात देवस्थानच्या वतीने देणगी दर्शनासाठी 200 शुल्क भरून ऑनलाईन तिकीट काढण्याचे केंद्र कार्यरत आहे। आज सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती। मात्र याच वेळी तिकीट प्रणालीचा सर्व्हर डाऊन झाल्याने संगणकावर भाविकांचा फोटो दिसण्यात व तिकीट जनरेट होण्यात अडचणी निर्माण झाल्या। तिकीट निघत नसल्याने अनेक भाविकांना रांगेत दीर्घ काळ थांबावे लागले। काही भाविकांनी पर्याय म्हणून मॅन्युअल तिकीट देण्याची मागणी केली। मात्र तांत्रिक अडचणी आणि नियमांमुळे मॅन्युअल तिकीट देणे शक्य नसल्याचे देवस्थानच्या तिकीट विक्री कक्षातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले, मात्र त्यातूनही त्वरित तोडगा निघू शकला नाही। आम्ही देवाच्या दर्शनासाठी आलो आहोत, येथे वाद घालायचा हेतू नाही, मात्र अशा वेळी पर्यायी व्यवस्था असायला हवी, अशी भावना काही यात्रेकरूंनी व्यक्त केली। काही भाविकांनी नाराजी व्यक्त करत दर्शन न घेताच तेथून माघार घेतली। परिणामी तिकीट केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले। सामान्यत देवस्थानाकडून अशा प्रकारच्या अडचणी उद्भवत नाहीत आणि कर्मचारी सतर्क असतात, मात्र आज गर्दीच्या काळात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने कर्मचारीही हतबल झाल्याचे दिसून आले। अखेर सुमारे 2 तासानंतर सर्व्हरची समस्या दूर झाली आणि तिकीट वितरण सुरळीतपणे सुरू झाले। ब्युरो रिपोर्ट रामदास शीतसह स्टार लोकशक्ती न्यूज त्र्यंबकेश्वर।